नमस्कार मित्रांनो, लाडका भाऊ योजनेचा लाडक्या भावांना महिन्याला 10,000 रुपयेसाठी लाभ कसा घेता येणार याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. मित्रांनो, अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा सुद्धा करण्यात आली. त्यानंतर शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला. अनेक भावांना माहिती नाही आहे महिन्याला 10,000 रुपये जर या योजनेअंतर्गत मिळवायचे असतील तर कशा पद्धतीने आपल्याला लाभ घेता येईल याबद्दलची पूर्ण राज्य सरकारच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया. मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती या ठिकाणी आपण समजून घेऊया. सर्वप्रथम या योजनेचे उद्दिष्ट जाणून घेऊया. उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगार सक्षम करणे आणि बेरोजगारांना एक सुवर्ण संधी करून देण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिन्याला पैसे सुद्धा दिले जात आहेत. ते पैसे कशा पद्धतीने आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपण पुढे जाणून घेऊया. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेकरिता 5,500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचे स्वरूप आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊया. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्यप्रशिक्षण इंटर्नशिपद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी समजून घेऊया. 12वी ITI पदविका पदवी पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार या ठिकाणी rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील. त्यानंतर विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप्स विविध स्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी यासाठी सुद्धा या अर्ज ऑनलाईन करावा लागतो. यामध्ये rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील. त्यानंतर सुमारे 10 लाख कार्यप्रशिक्षण इंटर्नशिप यांची संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. सदर कार्यप्रशिक्षण इंटर्नशिपचा कालावधी 6 महिने असेल. या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. सदर विद्यावेतन लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात DBT अंतर्गत जमा करण्यात येईल. मित्रांनो, आता आस्थापना उद्योजकासाठी जी पात्रता आहे ती पात्रता कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असायला पाहिजे. आस्थापना उद्योजक कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे त्यांना एक संकेतस्थळ सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यांची नोंदणी या ठिकाणी करावी लागणार आहे. आस्थापना उद्योगाची स्थापना किमान 3 वर्ष पूर्वीची असायला पाहिजे. जर तुम्ही ज्या ठिकाणी ज्या कंपनीमध्ये कामासाठी जाणार आहात त्या कंपनीचे या ठिकाणी जे सर्व पात्रता देण्यात आलेले आहेत. आता मित्रांनो, उमेदवाराची नेमकी पात्रता काय असणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया. उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष व कमाल 35 वर्ष असणे आवश्यक आहे. 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास ITI पदविका पदव्युत्तर असायला पाहिजे. त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा. उमेदवारांचे आधार नोंदणी असायला पाहिजे. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या ठिकाणी rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावे. शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनचे विवरण खालीलप्रमाणे या ठिकाणी देण्यात आले आहेत. मित्रांनो, आता विद्यावेतन तुम्हाला कशा पद्धतीने दिले जाणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तुमचं शिक्षण 12वी पास झालेलं आहे. 12वी पासच्या विद्यार्थ्यांना जो बेरोजगार आहे त्यांना महिन्याला 6,000 रुपये दिले जाणार आहे 6 महिन्यासाठी. हे प्रशिक्षण कालावधीमध्ये जर तुम्हाला हे सर्व अनुदान दिले जाणार आहे. त्यानंतर ITI पदविका यासाठी 8,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन दिले जाणार आहे. त्यानंतर पदवीधर पदव्युत्तर या लाभार्थ्यांना महिन्याला 10,000 रुपये दिले जाणार आहे. या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, जो शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे दिनांक 9/7/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे. या ठिकाणी मी व्हिडिओ तो लावेन त्यावरती क्लिक करा आणि तो शासन निर्णय पूर्ण व्यवस्थितरित्या समजून घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर वरील प्रमाणे जे वेबसाईट दिलेली आहे त्यावरती जाऊन नोंदणी करावी लागते. ती नोंदणी कशा पद्धतीने करावी या संदर्भातील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.